Hello everyone. In today's lecture, we are going to discuss about the blood transfusion reaction. In our previous lecture, we have already completed the ABO incompatible blood transfusion reaction, also known as a immediate type of blood transfusion reaction. In today's lecture, we are going to discuss about the ABO compatible blood transfusion reaction known as a delayed type of blood transfusion reaction. Such delayed type of blood transfusion reactions generally occurs in the individuals who have received repeated transfusion of ABO compatible blood. That blood may be incompatible for the other blood group antigen. आपण काय म्हणतो बघा की ABO compatible blood transfusion reaction कोणामध्ये कॉमनली दिसतात अशा इंडिव्हिज्युअलमध्ये की ज्यांना त्यांच्या काही क्लिनिकल कंडिशनमुळे फ्रिक्वेंटली ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं. अशा कोणत्या कोणत्या कंडिशन आहेत? थॅलेसेमिया असेल, काही कॅन्सर आहेत की ज्याच्यात ब्लड ट्रान्सफर इंडिव्हिज्युअलला सारखं करावं लागतं. ब्लड ट्रान्सफरच्या वेळी ब्लड ABO कंपॅटिबल हे चेक केलं जातं. ABO कंपॅटिबल ह्याचा अर्थ रेसिपियंटचा जर ब्लड ग्रुप A असेल तर त्याला A ब्लड ग्रुपचंच रक्त ट्रान्सफर केलं जातं, ब्लड ट्रान्सफर केलं जातं. मात्र आपल्या RBCsवर ABO किंवा A आणि B ह्या अँटीजनच्या व्यतिरिक्तही काही दुसरे मायनर अँटीजन्स प्रेझेंट आहेत. समजा तुम्ही फ्रिक्वेंटली ब्लड ट्रान्सफ्युजन जेव्हा करताय त्यावेळी A आणि B म्हणजे ABO कंपॅटिबिलिटी बघताय, मात्र जे मायनर दुसरे अँटीजन्स आहेत ते जर इनकम्पॅटिबल असतील म्हणजे त्याच्यात डोनर आणि रेसिपियंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायनर अँटीजन्स जर प्रेझेंट असतील तर फ्रिक्वेंट ट्रान्सफ्युजनमुळे या मायनर अँटीजनच्या अगेन्स्टही रेसिपियंटमध्ये काय होतात? अँटीबॉडीज तयार होतात आणि त्याच्यामुळे ज्या रिॲक्शन्स होतात त्याला आपण म्हणूयात किंवा त्याला काय म्हटलं जातं? ABO कंपॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन. आणि या फक्त कोणाच्यात होतात की ज्यांच्यात फ्रिक्वेंटली ब्लड ट्रान्सफ्युजन केलं जातं. मग या ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शनमध्ये खूप कॉमनली इन्व्हॉल्व असलेले अँटीजन्स कोणते कोणते आहेत? तर आपण बघतोय की ABO इनकम्पॅटिबिलिटीमध्ये मेन रिस्पॉन्सिबल अँटीजन कुठलं होतं? A आणि B अँटीजन इनकम्पॅटिबल असेल तर. पण ABO कंपॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन कशामुळे होतात? तर जे मेन अँटीजन इन्व्हॉल्व असतात ते कोणते कोणते अँटीजन आहेत? तर द मोस्ट कॉमन ब्लड ग्रुप अँटीजन्स दॅट इंड्यूस द डिलेड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन्स आर RH, KID, केल अँड डफी. आता जे KID, केल अँड डफी आहे हे अँटीजन्स RBCsवर वेगवेगळे प्रोटीन्स किंवा प्रत्येक ह्या अँटीजनचं नेचर वेगळं आहे आणि मोस्ट ऑफ दीज अँटीजन्स आर पेप्टाईड ऑर प्रोटीन इन नेचर. ज्याला आपण KID अँटीजन म्हणतो. दिस KID अँटीजन इज नथिंग बट इट इज अ युरिया ट्रान्सपोर्टर प्रोटीन. RBCsवर जो युरिया ट्रान्सपोर्टर प्रोटीन आहे त्याच्यावर हे KID अँटीजन असतं. आता ह्याला नाव KID अँटीजन का दिलं आहे? बिकॉज दिस अँटीजन वॉज फर्स्ट टाईम फाउंड ऑन द पेशंट नेम्ड मिसेस KID. सो द अँटीजन इज नेम्ड आफ्टर दॅट पेशंट. त्यामुळे त्याला अँटीजनला काय म्हटलं आहे? KID अँटीजन. तसंच जे अँटीजन ज्याला आपण म्हणतो केल अँटीजन, it is also a peptide antigen and this antigen is named after the first patient in which this antigen was first time observed or described. आणि त्या पेशंटचं नाव काय होतं? तर पेशंटचं नाव होतं केलेचर. इन 1945 मिसेस केलेचरमध्ये हे अँटीजन पहिल्यांदा दिसलं म्हणून त्याला नाव काय दिलं अँटीजनला? केल अँटीजन. नेक्स्ट अँटीजन आहे त्याला आपण काय म्हणतो? तर डफी अँटीजन. हे जे डफी अँटीजन ज्याला आपण म्हणतो इट इज अ किमोकाईन रिसेप्टर प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ RBC. ऑल दीज अँटीजन्स जर आपण त्याचं नेचर बघितलं तर हे काय आहेत? ऑल दीज अँटीजन्स आर प्रोटिओनिक इन नेचर. आपण आपल्या लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं A अँड B अँटीजन्स आर कार्बोहायड्रेट इन नेचर. But these minor antigen that is KID, Duffy and Kale, these antigens are peptide in nature. So when frequently जर ब्लड ट्रान्सफ्युजन एखाद्या इंडिव्हिज्युअलमध्ये केलं जात असेल तर AB अँटीजनची कंपॅटिबिलिटी बघितली जाते. मात्र ह्या जर मायनर अँटीजनमध्ये रेसिपियंट आणि डोनरचं ब्लड इनकम्पॅटिबल असेल म्हणजे रेसिपियंटमध्ये असं एखादं अँटीजन ॲब्सेंट असेल आणि जर डोनरमध्ये KID, केड, डफी ह्यापैकी एखादा अँटीजन प्रेझेंट असेल तर फ्रिक्वेंटली जर असं ब्लड ट्रान्सफ्युजन केलं गेलं तर रेसिपियंटमध्ये ह्या अँटीजनच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतात. आणि फ्रिक्वेंट ट्रान्सफ्युजनमुळे तयार झालेल्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या अँटीबॉडीज मेनली कुठल्या क्लासच्या असतात? तर IgG क्लासच्या असतात. सो द अँटीबॉडीज अगेन्स्ट दीज अँटीजन्स आर IgG टाईप.
which are less effective than IgM in activating the complement system. आपण लास्ट लेक्चरमध्ये जेव्हा ABO इनकम्पॅटिबल ट्रान्सफ्युजन बघितलं होतं, त्यात मेनली ज्या ट्रान्सफ्यूज झालेल्या किंवा आपण म्हणूया ज्या फॉरेन RBCs आहेत त्याचं डिस्ट्रक्शन कोण करत होतं? कॉम्प्लिमेंट सिस्टीम करत होती. आणि आपल्याला माहिती आहे की कॉम्प्लिमेंट सिस्टीमला खूप स्ट्रॉंगली कोण ॲक्टिवेट करतं? तर IgM क्लास ऑफ अँटीबॉडीज करतात. इथं मात्र तयार होणाऱ्या अँटीबॉडीज कुठल्या क्लासच्या आहेत? IgG क्लासच्या आहेत. त्या एवढ्या स्ट्रॉंगली किंवा इफेक्टिवली कॉम्प्लिमेंट सिस्टीमला ॲक्टिवेट करू शकत नाहीत. त्यामुळे ABO कम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये RBCsचं जे डिस्ट्रक्शन होतं ते डिस्ट्रक्शन कॉम्प्लिमेंट ॲक्टिवेशनने होण्यापेक्षा वेगवेगळ्या दुसऱ्या मेकॅनिझमने होतं. मेनली ड्यू टू द अग्लुटिनेशन, ऑप्सोनायझेशन अँड फॅगोसायटोसिस by the macrophages, all these foreign RBCs get destructed. आता इथं महत्त्वाची गोष्ट काय आहे की फॉरेन RBCs ज्या ब्लड वेसल्समध्ये येत आहेत त्यांचं जे डिस्ट्रक्शन होतं आहे ते डिस्ट्रक्शन होताना व्हॅस्क्युलर साईटमध्ये म्हणजे ब्लड वेसलमध्ये न होता एक्स्ट्रा व्हॅस्क्युलर साईटमध्ये होतं आहे. ह्याचं रिझन काय आहे? बिकॉज तयार होणारा जो अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स आहे, तयार होणारा जो अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स आहे तो कॉम्प्लिमेंट सिस्टीमला ॲक्टिवेट करत नाही आहे. त्यामुळे मोठे क्लॉट्स तयार होत नाही. तयार होणारे जे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस आहेत त्याचा साईज काय आहे? छोटा आहे. त्यामुळे इन्स्टेड ऑफ डिपॉझिटिंग और इन्स्टेड ऑफ फॉर्मिंग द क्लॉट, ब्लड वेसलमध्ये हे कॉम्प्लिमेंट आपण म्हणूयात हे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स सेटल होऊन रिॲक्शन स्टार्ट करायच्या ऐवजी काय करतात? एक्स्ट्रा व्हॅस्क्युलर साईट म्हणजे ब्लड वेसल्समध्ये न होता एक्स्ट्रा व्हॅस्क्युलर वेगवेगळ्या साईटला काय होतात? हे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स डिपॉझिट होतात. आणि हे जिथे जाऊन डिपॉझिट होणार आहेत तिथं तुम्हाला काय दिसतील? रिॲक्शन्स डेव्हलप झालेल्या दिसतील. सो मेन डिफरन्स काय आहे की टाईप ABO कम्पॅटिबल आणि इनकम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शनमध्ये मोस्टली ABO इनकम्पॅटिबल ट्रान्सफ्युजन रिॲक्शनमध्ये RBCचं डिस्ट्रक्शन ब्लड वेसलमध्ये होतं. मात्र ABO कम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये RBCचं डिस्ट्रक्शन एक्स्ट्रा व्हॅस्क्युलर साईटला होतं. ABO इनकम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शनमध्ये आपण काय बघितलं होतं की RBCचं डिस्ट्रक्शन मेनली कोण करतं? कॉम्प्लिमेंट सिस्टीम करते. मात्र इन केस ऑफ ABO कम्पॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन RBCचं डिस्ट्रक्शन मेनली कशामुळे होतं आहे? तर ड्यू टू द अग्लुटिनेशन कशामुळे होईल की ह्या IgG क्लास ऑफ अँटीबॉडीज जेव्हा त्या फॉरेन RBCsला बाइंड होतील तर अग्लुटिनेशन होईल. ऑप्सोनायझेशन मीन्स जेव्हा ह्या RBCs काय करतील जेव्हा या IgG क्लास ऑफ अँटीबॉडीज काय करतील? जेव्हा या IgG क्लास ऑफ अँटीबॉडीज आपण म्हणूयात ह्या अँटीबॉडीज आता कुठल्या क्लासच्या आहेत? IgG क्लासच्या अँटीबॉडीज काय करतील? RBCsला जाऊन बाइंड करतील किंवा कोट करतील. त्यावेळी या ऑप्सोनायझेशनमुळे जे मॅक्रोफाजेस आहेत, ज्या फॅगोसायटिक सेल्स आहेत, ऑल सच फॅगोसायटिक सेल कॅन इझिली इनगल्फ दिस अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. आणि हे असं कसं करू शकतात? तर आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे की काय होतं की वेन द RBCs और एनी फॉरेन पार्टिकल इज ऑप्सोनाइज्ड बाय द ऑप्सोनिन्स. ऑप्सोनाइज्ड म्हणजे त्याला कोट केलं जातं. कोणी? तर अँटीबॉडीजने. इथं कुठल्या अँटीबॉडीज आहेत? IgG क्लास ऑफ अँटीबॉडीज आहेत. आणि आपल्याला माहिती आहे IgG क्लास ऑफ अँटीबॉडीज खूप स्ट्रॉंग किंवा खूप इफिशियंट ऑप्सोनायझिंग एजंट किंवा ऑप्सोनिन म्हणून काम करतात. आणि ह्या अँटीबॉडीजच्या FC रिजनसाठी फॅगोसायटिक सेल किंवा मॅक्रोफाजवर काय आहेत? रिसेप्टार प्रेझेंट आहेत. सो विथ द हेल्प ऑफ दिस रिसेप्टार, ॲज वी कॅन सी इन दिस डायग्रॅम, विथ द हेल्प ऑफ दिस रिसेप्टार आपण म्हणूयात ही फॅगोसायटिक सेल आहे आणि ही फॉरेन काय आहे? RBC आहे. ही फॉरेन RBC आहे आणि ही फॅगोसायटिक सेल आहे. तर ह्या फॅगोसायटिक सेलच्या सरफेसवर काय आहेत? रिसेप्टार for the FC region of the antibodies. So with the help of this receptor, phagocytic cell can bind with the foreign RBC, and after binding they engulf that foreign RBC and lyse the foreign RBC. मग इथे होतं काय? तर ज्या काही फॉरेन RBCs आहेत ज्या कशा आहेत? ABO कम्पॅटिबल आहेत मात्र मायनर अँटीजनसाठी इनकम्पॅटिबल आहेत. अशा सगळ्या अँटीजनचं काय होणार आहे अशा सगळ्या RBCsचं काय होणार आहे? फॅगोसायटिक सेल फॅगोसायटोसिस करतील म्हणजे त्याचं लायसिस करतील.
So these transfused cells are destroyed at extravascular site by the agglutination, opsonization and subsequent phagocytosis by the macrophages. So the symptoms are slightly different from the ABO incompatible blood transfusion reaction symptoms. So symptoms include the fever, low hemoglobin, increased bilirubin, mild jaundice and anemia. सो सिम्टम्समध्ये आपल्याला जसं आपण बघितलं की काय दिसेल, फीवर, लो हिमोग्लोबिन बिकॉज डिस्ट्रक्शन ऑफ द RBCs रिलीज द हिमोग्लोबिन, आणि जे काही हिमोग्लोबिन असायला पाहिजे म्हणजे RBCsचा नंबर कमी आहे आपण म्हणूयात, त्यामुळे हिमोग्लोबिन कंटेंट काय आहे, कमी आहे. सो लो हिमोग्लोबिन अँड लार्ज नंबरवर जेव्हा RBCs डिस्ट्रक्ट होत आहेत त्या RBCsमधलं हिमोग्लोबिन ब्लडमध्ये येते आणि आपल्याला माहिती आहे हिमोग्लोबिन गेट कन्वर्टेड इन टू द बिलिरुबिन. सो ड्यू टू द लार्ज अमाऊंट ऑफ हिमोग्लोबिन विच एंटर इन टू द ब्लड, इट गेट कन्वर्टेड इन टू द बिलिरुबिन and therefore we observe the increased concentration of bilirubin in the blood. So when the bilirubin concentration get increased and when that bilirubin get deposited into the different tissues, mainly in the fat tissues, we observe the yellowing of eyes, yellowing of palms, or we observe the high level of bilirubin in the blood. This condition is known as a jaundice. So in the ABO compatible blood transfusion reaction we also observe the mild jaundice and anemia. Anemia when the concentration of the hemoglobin decrease in the blood, त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, ॲनिमिया. त्यामुळे सिम्पटम्स काय आहेत, फीवर, लो हिमोग्लोबिन, इन्क्रीज्ड बिलिरुबिन, माइल्ड जॉन्डिस अँड ॲनिमिया. Free hemoglobin is usually detected in the plasma or urine in this reaction because RBC destruction occurs in an extravascular site. आपण इथं काय म्हणतो बघा, फ्री हिमोग्लोबिन इज युजली नॉट डिटेक्टेड इन द प्लाझ्मा ऑर युरिन. फ्री हिमोग्लोबिन इज युजली नॉट डिटेक्टेड, सॉरी इथं करेक्ट करा, फ्री हिमोग्लोबिन इज युजली नॉट detected in the plasma or urine in the reaction because RBCचं डिस्ट्रक्शन कुठं होतं आहे, ब्लड वेसलमध्ये होत नाही आहे तर एक्स्ट्राव्हॅस्क्युलर साईटला होतं आहे. त्यामुळे आपण काय म्हणूयात की फ्री हिमोग्लोबिन आपल्याला ब्लडमध्ये दिसत नाही कारण ब्लड वेसल्समध्ये RBCचं डिस्ट्रक्शन होत नाही आहे, हे रिझन आहे. मग व्हॉट इज द ट्रीटमेंट फॉर द ABO compatible blood transfusion reaction? The simple treatment for the ABO compatible blood transfusion reaction is transfusion reaction can be prevented by proper cross matching between the donor and recipient blood. आता क्रॉस मॅचिंग म्हणजे काय, तर ब्लड ट्रान्सफ्युजनच्या आधी आपण काय बघणार आहे, ABO कंपॅटिबिलिटी तर बघणार आहे, म्हणजे A ब्लड ग्रुप असलेल्याच डोनरचं रक्त A ब्लड ग्रुप असलेल्या रेसिपियंटला दिलं जाईल. और बिफोर ट्रान्सफ्युजन रेसिपियंट आणि डोनर ह्याचा ब्लड ग्रुप सेम आहे हे चेक केलं जातं. मात्र क्रॉस मॅचिंग जेव्हा आपण म्हणतो, क्रॉस मॅचिंगमध्ये काय केलं जातं तर आपल्याला माहिती आहे की ज्याचा ब्लड ग्रुप AB आहे तो काय करू शकतो, इट कॅन डोनेट इट्स ब्लड. तो काय करू शकतो, तो ब्लड फक्त कोणाला डोनेट करू शकतो ज्याचा ब्लड ग्रुप AB आहे, पण तो ब्लड कोणाकडून घेऊ शकतो, AB, A, B अँड O या सगळ्यांकडून ब्लड घेऊ शकतो. आपण ह्या चार्टमध्ये बघितलं आहे की कुठले कुठले ब्लड ग्रुप असलेले इंडिव्हिज्युअल कोणाकोणाला ब्लड डोनेट करू शकतात. लक्षात येते, जसं आपण म्हणतो जर डोनरचा ब्लड ग्रुप A असेल तर इट कॅन डोनेट इट ब्लड टू रेसिपियंट हॅव्हिंग ब्लड ग्रुप A or AB, but that donor can receive the blood only from the blood group only from the donor having the blood group A or O. आपण म्हटलं ज्याचा ब्लड ग्रुप B आहे तो कोणाला ब्लड डोनेट करू शकतो, ज्याचा ब्लड ग्रुप B आहे किंवा AB आहे, पण तो ब्लड कोणाकडून रिसीव करू शकतो, ज्याचा ब्लड ग्रुप B किंवा O आहे. सिमिलरली ज्याचा ब्लड ग्रुप O आहे तो कोणाला ब्लड डोनेट करू शकतो, AB, A, B अँड O, पण रिसीव कोणाकडून करू शकतो तर फक्त ज्याचा ब्लड ग्रुप O आहे त्याच्याकडनंच तो ब्लड रिसीव करू शकतो. आता क्रॉस मॅचिंगचा अर्थ काय हे समजून घ्या की क्रॉस मॅचिंगमध्ये काय केलं जातं की प्रत्येक वेळी, आता क्रॉस मॅचिंगची गरज फक्त केव्हा पडते, अशा इंडिव्हिज्युअलमध्ये की ज्यांच्यात आपण फ्रिक्वेंट ब्लड ट्रान्सफ्युजन करतो आहे. क्रॉस मॅचिंगमध्ये काय केलं जातं तर प्रत्येक वेळी ब्लड ट्रान्सफ्युजनच्या आधी नुसता ब्लड ग्रुप न बघता सेम ब्लड ग्रुप जरी असेल तर प्रत्येक वेळी काय केलं जातं की जो रेसिपियंट आहे
जो रेसिपियंट आहे त्या रेसिपियंटच्या ब्लडला सेपरेट केलं जातं, त्या ब्लडमधून प्लाझ्मा सेपरेट केला जातो आणि ज्या डोनरचं ब्लड त्याला देणार आहे त्या डोनरच्या RBCsचं रेसिपियंटच्या प्लाझ्माबरोबर रिॲक्शन करून बघितली जाते. समजा रेसिपियंटमध्ये डोनरच्या RBCsच्या अगेन्स्ट मायनर अँटीजनच्या अगेन्स्ट एखाद्या अँटीबॉडीज किंवा कुठल्या टाईपच्या अँटीबॉडीज प्रेझेंट असतील तर आपल्याला अग्लुटिनेशनची रिॲक्शन दिसेल. अशी अग्लुटिनेशनची रिॲक्शन दिसली तर आपण युजली हे ब्लड काय करतो, ट्रान्सफ्युजनच्या आधीच ते रिजेक्ट केलं जातं, जरी ते ABO कंपॅटिबल असेल तरीही. ह्याला म्हणायचं क्रॉस मॅचिंग. म्हणजे प्रत्येक ब्लड ट्रान्सफ्युजनच्या आधी रेसिपियंटचं जे काही RBCs आहेत त्याच्या अगेन्स्ट रेसिपियंटच्या ब्लडमध्ये डोनरच्या RBCsच्या अगेन्स्ट कोणत्या अँटीबॉडीज आहेत का हे चेक केलं जातं. त्याला म्हणतात क्रॉस मॅचिंग. सो ट्रीटमेंटमध्ये एकच ट्रीटमेंट आहे की आपण काय करू शकतो, तर बिफोर ट्रान्सफ्युजन रिॲक्शन कॅन बी परफॉर्म्ड, प्रॉपर क्रॉस मॅचिंग बिटवीन द डोनर अँड रेसिपियंट शुड बी परफॉर्म्ड. ह्या रेसिपियंट आणि डोनरमध्ये क्रॉस मॅचिंग होणं गरजेचं आहे. इथं आपण काय बघितलं, तर आज आपण ABO कंपॅटिबल ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन म्हणजे काय, त्याच्यासाठी इन्व्हॉल्व असलेल्या किंवा त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असलेल्या क्लासच्या अँटीबॉडीज कोणत्या, मेकॅनिझम कोणतं, सिम्पटम्स कोणते आणि त्याची ट्रीटमेंट काय हे बघितलं.